नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण राहिलेली संपूर्ण स्टील लाईफ कलर करून घेणार आहोत। सर्वप्रथम लाईट शेड, इथे थोडासा डार्क शेड टाकून घेऊ। ज्यावेळेस आपण ड्रेपरी करू त्या ड्रेपरीची सावली तिथे पडेल। नंतर मिडल टोन, विद्यार्थी मित्रांनो, काठावर काम करताना थोडे शांततेत आणि हळूवार करा, जेणेकरून कलर बाहेरच्या साईडने जाणार नाही। आता ब्रश धुवून घ्या आणि कोरडा करून तीनही कलर मिक्स करून घ्या। खालच्या पार्टमध्ये ज्या साईडने डार्क घेतला, वरती त्या साईडने लाईट शेड राहील, मग मिडल आणि डार्क। हायलाइट टाकून घेतलाय। यानंतर आपण खालची ड्रेपरी करून घेतो। ज्या साईडने आपण प्रकाश दाखवलेला आहे त्या साईडने थोडा लाईट शेड, इथे आपण ऑकर येलो शेड तयार करून घेतला। त्यासाठी येलो प्लस थोडासा ब्लॅक, रेड आणि व्हाईट अशा पद्धतीने इथे आपण कलर शेड तयार करून घेतला।
आपण फक्त 6 कलरचा उपयोग करून संपूर्ण ड्रॉइंग कलर करतो आहे. ऑकर येलो सुद्धा आपण बनवून घेतला. इथे आपण लोटीची शॅडो करून घेतली आहे. तसेच आता बकेटमधून निघणारी ड्रेपरी इथे आपण येलो शेड टाकलाय. येलोमध्ये थोडा व्हाईट मिक्स करून आपण तो येलो शेड भरायचा. बकेटमधून निघणारा कापड जो आहे तिथे बकेटचे थोडेसे शेड त्यात मिक्स होऊ द्या, कारण आतून निघताना तो पार्ट डार्क राहील. जे बकेटमध्ये आपण डार्क शेड घेतले होते तेच येलोवर डार्कनेस दाखवण्यासाठी यूज केलाय. हा कापड कोबीच्या खालून येतोय. इथे थोड्याशा आपण ड्रेपरीच्या वळ्या करून घेतल्या. बरेच जण मार्जिनसाठी मास्किंग टेपचा यूज करते, पण मी इथे केलेला नाही आहे. आपले काम करताना जितका काटेकोरपणा तुम्ही सावधतेने करा तितके छान राहील. कारण बऱ्याचदा मास्किंग टेप जेव्हा आपण काढतो त्यावेळेस तिथे डाग उमटतात. तो यूज करताना त्याचा स्टिक पहिले कमी करून घ्यायचा असतो, नंतरच तो यूज करायचा. परंतु आपण एक्झाम देणार आहोत त्यामुळे असा टेपचा यूज न केलेला बरा. जेव्हाही काठावरचं काम करेल त्यावेळेस थोडासा श्वास कंट्रोल करून तो पार्ट करून घ्यायचा आणि मग बाकी ड्रॉइंगमध्ये कलर करायचे. मागच्या ड्रेपरीचा जो कलर आहे त्यामध्ये आपण ग्रीन, ब्लू, प्लस व्हाईट असे शेड करून घेतले. ब्लू आणि ग्रीन दोन्हीही सारख्या प्रमाणात घ्यायचे आणि व्हाईट शेड आपल्याला जसा लागेल
त्याप्रमाणे टाकायचा. ड्रेपरीचे कलर सुद्धा वस्तूच्या मागच्या साईडने थोडे डार्क ठेवायचे. बघा, डार्क शेड टाकल्यामुळे समोरच्या वस्तू समोर दिसायला लागल्या. फायनल टचअप देताना पुन्हा हायलाइट, प्रत्येक वस्तूवर हायलाइट टाकून घ्यायचा. कोबी खाली शॅडो देताना सुद्धा विद्यार्थी मित्रांनो, जो आपला मेन ऑब्जेक्टचा कलर असतो, जसे इथे ग्रीन आहे, तर ग्रीनमध्ये थोडासा ब्लू मिक्स करून डार्कनेस घ्यायचा आणि तो कोबी खाली टाकलाय. त्यात थोडा ऑकर येलो, इथे आपण थोडासा ड्रेपरीचा येलो कलर टाकतोय. मेरिट यायचे असल्यास ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून करणे गरजेचे राहील. इथे ड्रेपरीमध्ये सुद्धा थोडा मागचा ग्रीन कलर टाकायचा आहे. आपण संपूर्ण ड्रॉइंगमध्ये फायनल टच देतोय. लोटीवर सुद्धा आपण खालच्या ड्रेपरीचा थोडा ऑकर येलो टाकून घेतलाय. कोबीवर मागच्या ड्रेपरीचा थोडा येलो शेड, विद्यार्थी मित्रांनो, ड्रॉइंग करता करता किंवा तुम्ही बघता बघता एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशाच प्रकारचे आणखी ड्रॉइंग घेऊन आम्ही तुमच्या पुढे येऊ.